अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातील एनसीडी नॉन कम्युनिकेबल डिसीज ओपीडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महिला नर्सकडून रुग्णांना खासगी उपचाराचा सल्ला दिला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। सरकारचा पगार घेत असताना उपचारासाठी रुग्णांना खासगी ठिकाणी जाण्याचा सल्ला देत बाहेर भेटून त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि त्यातून पैसे कमावले जात असल्याचा आरोप सूत्रांकडून करण्यात येतोय। या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। एनसीडी ओपीडीत दररोज शुगर, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांची तपासणी होत असते। मात्र संबंधित महिला नर्स ड्युटीवर असतानाच रुग्णांना खासगी उपचारासाठी प्रवृत्त करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। रुग्णालयात येणाऱ्या गरजू व गरीब रुग्णांना मोफत किंवा कमी खर्चात उपचार मिळणं अपेक्षित असताना अशा प्रकारे खासगी उपचारांचा सल्ला देणं हे वैद्यकीय नैतिकतेला धरून नसल्याची प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या महिला नर्सला इतर विभागात ड्युटी देण्याबाबत सांगितलं असता ती माझ्या जीवाला धोका आहे, यापूर्वी माझ्यावर पेशंटने हल्ला केला होता, त्यामुळे मी वार्डात ड्युटी करणार नाही असं सांगत वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। वरिष्ठांचे निर्देश न मानता ती आपल्या सोयीप्रमाणे सातत्याने एनसीडी ओपीडीतच ड्युटी करत असल्याचंही सांगितलं जात आहे। यामागे ओपीडीतून खासगी उपचारासाठी ग्राहक मिळत असल्याचा आरोपही केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे सामान्य रुग्णालयात अनेक वेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना घडल्यात, तरीही जिल्हा शल्य चिकित्सकांसह अनेक डॉक्टर व कर्मचारी आपल्या कर्तव्यावर ठाम राहिलेत। मोर्चे, आंदोलने, धक्काबुक्की व धमक्या असूनही त्यांनी कधीच ड्युटीपासून पळ काढला नाही। अशा परिस्थितीत एका घटनेचा आधार घेत मनाप्रमाणे ड्युटी करणं आणि कथित खासगी व्यवसाय चालवणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य प्रशासन लक्ष देणार का, अशी चर्चा सुरू आहे। अशा आरोपांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत असून तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे।